श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत सार अध्याय 10. बालक श्रीपादांनी मोठ्या लीलेने आपल्या पित्यास ऋणमुक्त केले. पीठिकापुरम नगरीत सुब्बय्या श्रेष्ठी नावाचे एक वैश्य गृहस्थ राहत होते. त्यांचे वाण्याचे दुकान होते. एकदा अप्पलराज शर्मा यांचे घरी आई नविली या गावाहून बरेच पाहुणे आले होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धनधान्य नव्हते. ते दानाचा स्वीकार करीत नसत. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठीच्या घरी करीत असलेल्या पौरोहित्याबद्दल मिळणारे धन कसाबसा उदरनिर्वाह करण्यापुरते असे. नाईलाजास्तव अप्पलराज शर्मांनी सुब्बय्याच्या दुकानातून 1 वराह एवढ्या किमतीचे धान्य उधार नेले होते. बंधुगण परत गेल्यानंतर ही रक्कम परत करावी असे सुब्बय्याने अप्पलराज शर्मांना बजावले होते. परंतु शर्मा त्याचे देणे देऊ शकले नाही आणि सुब्बय्याने त्या 1 वराह रकमेवर चक्रीव्याज लावून खोटे हिशोब दाखवून 10 वराह देणे बाकी असल्याचे शर्मांना कळविले. सुब्बय्याचा मानस अप्पलराज शर्माचे राहते घर लुबाडण्याचा होता. श्री नरसिंहवर्मा आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांनी असे होऊ दिले नाही. एकदा श्रीपाद श्रेष्ठीच्या घरी असताना सुब्बय्या व्यंगाने म्हणाला, राजशर्मा जर त्यांचे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकास त्यांच्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा स्वतः चाकरी करण्यास यावे. सुब्बय्याचे हे बोलणे ऐकून श्रेष्ठीच्या डोळ्यात पाणी आले. श्रीपादांनी ते अश्रू आपल्या चिमुकल्या हाताने पुसले आणि सुब्बय्याकडे वळून म्हणाले, अरे सुब्बय्या, तुझे ऋण मी फेडीन. चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही. बाळ श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सुब्बय्याच्या दुकानात आले. तितक्यात एक जटाधारी संन्यासी त्याचे दुकानात आला. तो सुब्बय्याचे दुकान शोधित होता. त्याला 1 तांब्याचे पात्र विकत घ्यावयाचे होते. तो सुब्बय्याला म्हणाला, मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे. किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल. सुब्बय्याच्या दुकानात 32 तशी तांब्याची पात्रे होती. परंतु तो खोटेच म्हणाला. माझ्याकडे एकच पात्र शिल्लक आहे. त्याला 10 वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची केवळ एकच अट होती, ती अशी की व्यंकटप्पय्या यांच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी ते पात्र आपल्या हाताने त्या संन्यासास द्यावे. या अटीनुसार श्रीपादांनी ते पात्र त्या जटाधारी संन्यासास दिले. पात्र देताना श्रीपाद हसत म्हणाले, तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना. तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा. तुझ्यासाठी तुझी पत्नी मुले वाट पाहत आहेत. तो संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला. यावेळी सुब्बय्या म्हणाला, आजचा विक्रीत मला विशेष धनलाभ झाला. अप्पलराज शर्मा यांचेकडून यावयाचे असलेले 10 वराहाचे ऋण मला फिटल्यासारखे वाटत आहे. या क्षणी श्रीपाद ऋणातून मुक्त झाले. व्यंकटप्पय्या म्हणाले, हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग. सुब्बय्याने तसे केले. श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पय्या घरी गेल्यानंतर सुब्बय्याने आत जाऊन पाहिले. त्यावेळी तेथे 31 पात्रापैकी केवळ एकच पात्र होते. श्रीपाद प्रभूच्या लीला अनाकलनीय, अगम्य आणि अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे. साक्षात दत्तप्रभूच्या करकमलाने तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता आणि सुब्बय्या किती दुर्दैवी. अशा अनाकलनीय लीलेने श्रीपाद प्रभूने आपल्या पित्यास ऋणमुक्त केले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.